आज पुणे येथे लोक अदालतच्या माध्यमातून 11,000च्या वर प्रकरण जे आपसी वाद होते ते आपसी वाद सोडवण्याकरता माननीय जिल्हाधिकारी पुणे, आमचे ॲडिशनल कलेक्टर मापारी आणि संपूर्ण महसूल टीमने पुढाकार घेतला आणि जवळपास 11,500 प्रकरण या लोक अदालतीमध्ये निपटारा झाले। या लोक अदालतीला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी उपस्थित होते, मी त्यांचं आभारी मानतो। आणि पुणेमध्ये जी चळवळ सुरू झाली आहे लोक अदालतीची, पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये लोक अदालतीची चळवळ पुण्यामध्ये सुरू झाली आहे। ही चळवळ संपूर्ण राज्यामध्ये आता सुरू होईल। पुण्यातलं हे जे पॅटर्न आमच्या अधिकाऱ्यांनी केलं, हे पॅटर्न आम्ही आता राज्यभर राबवू आणि राज्यातले लाखो प्रकरण लोक अदालतच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न महसूल विभागाचा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महसूल परिषदेमध्ये आम्हाला काही टार्गेट दिले होते महसूल खात्याला, ते टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा एक प्रयत्न आमच्या महसूल विभागाने केलेला आहे। आणि या महसूल अदालतीच्या माध्यमातून जे तंटे आहे हे तंटे सुटतील आणि मला वाटतं की या राज्यामधला जो ताण आहे, म्हणजे एकतर ज्यांचा तंटा सुरू आहे त्यांच्यावरही ताण आहे, न्यायालयीन ताण आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा जो पारिवारिक वाद आहे किंवा छोट्या छोट्या मुद्द्यावर वाद आहे, 50 वर्षापासून वाद सुरू आहे आमच्या महसूल खात्यामध्ये, हे संपण्याचा मोठा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे। पुणेमध्ये ही चळवळ सुरू झाली आणि पुण्यातली ही चळवळ, कारण पुण्यात जी चळवळ सुरू होते ती राज्यामध्ये सक्सेसफुल होतं, ही चळवळ राज्यामध्ये पूर्ण होईल आणि जे आमचं शासन आहे, माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा, आमचं जे सरकार आहे हे सरकार पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख सरकार म्हणून काम करेल आणि महसूल खातं सुद्धा यामध्ये प्रचंड जो या ठिकाणी मोठा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल। मला वाटतं आजची ही जी महसूल लोक अदालत आहे, ही लोक अदालत पुढच्या महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न या महाराष्ट्राला लागू होईल आणि तसा शासन निर्णयही महाराष्ट्र करेल। पुरंदर विमानतळासंदर्भातलं सर्वेक्षण थांबवण्यात आलं आहे, दुसरीकडे ते लोक 10 कोटी एकरची मागणी सुद्धा करत आहेत, ते सर्वेक्षण कधी सुरू करणार? नाही, आम्ही एवढंच सांगितलं होतं की तुम्ही काही ऑफर द्या आणि ज्या ऑफर संयुक्तिक असतील, म्हणजे जो लार ऍक्ट आहे, जो आमचा ॲक्विएशन कायदा आहे, त्या ॲक्विएशन कायद्याला सुसंगत असलेलं त्या ठिकाणी जर काही मागण्या दिल्या तर निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू। पण अजूनही त्या ठिकाणी कायदा आणि मागणी याचा जो ताळमेळ आहे तो ताळमेळ जर बसला नाही तर अव्वाच्या सव्वा मागणी केली तर कसं पूर्ण होणार? आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा। आमचा प्रयत्न आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं जे नुकसान होत आहे जमिनी गेल्यावर ते भरून काढण्याचा। पण शासनाचं भूमिका आहे विकासाची आणि पुरंदर विमानतळाचा विकास करणे, पुणेचा विकास करणे, महाराष्ट्राचा विकास करणे, याकरता पुरंदर विमानतळाची फार महत्त्वाचा जो अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे तो आम्हाला निकाली काढायचा आहे। शेवटी आम्ही शेतकऱ्याला विनंतीच करतो आहे, शेतकऱ्यांनी अजूनही योग्य ऑफर द्यावी। लार ॲक्टप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही जमीन ॲक्वायर करतो आहे। शेवटी जर योग्य ऑफर आली नाही तर आम्हाला पुढे जावं लागेल। तुम्ही 15 दिवसात प्रस्ताव देता म्हणाला होता, नाही, त्यांनी आम्हाला सुचवावं काय हवं, त्यांनी सुचवावं की राज्याच्या इतर प्रकल्प आता सुरू आहे, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्विजिशन सुरू आहे, समृद्धी महामार्गाचं ॲक्विजिशन झालं, उद्या शक्तीपीठ महामार्गाचं ॲक्विजिशन सुरू आहे, जे सुसंगत या कायद्याद्वारे आम्हाला देता येईल, कायद्यात बसून देता येईल आणि त्या सुसंगत काहीतरी आम्हाला प्रस्ताव द्यावे असे मी त्या ठिकाणी विनंती शेतकऱ्याला केली होती। काही प्रस्ताव, काही पॉझिटिव्ह भूमिका आल्या आहेत आणि काही निगेटिव्ह आहेत, यातला मधला मार्ग काढू। बनावट दससाठी काल तुम्ही एक GR काढलाय, एक गाव त्याला विरोध झाल्यानंतर
पण त्यातनं खरंच काय हे थांबणार आहे का? कारण विरोध झाला नाही आहे. पहिले स्पष्ट केलं पाहिजे, राज्यामध्ये निगेटिव्ह मेसेज जाऊ नये. वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन, पुण्यातल्या कुठल्याही कार्यालयातनं कुठलंही नोंदणी करता येतं, दस्ताकी रजिस्ट्री करता येईल. त्यामध्ये आम्ही अलर्ट दिलाय, म्हणजे उद्या लोक तुम्हाला या ठिकाणी अशा बाबींनी त्या कायद्याप्रमाणे कुठेही आज एकही तक्रार नाही आहे. 14,400 दस्त लागले आहे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशनमध्ये, कुणाची तक्रार नाही आहे. पण अलर्ट करून दिलाय राज्याच्या सर्व नोंदणी अधिकाऱ्यांना की या ठिकाणी या बाबी ज्या कायद्यात आहे, काय नवीन नाही आहे, या कायद्याने बाबी पाळाव्या लागतील. या कायद्याच्या बाबीवर तुम्ही काम केलं पाहिजे, चुकीचं दस्त लागू नये याची काळजी घेतली पाहिजे, म्हणून तो अलर्ट दिलेला आहे. सर, ईदच्या दुसऱ्या दिवशी अनेक मुस्लिम लोक बागांमध्ये जातात आपल्या कुटुंबासोबत. हे मुस्लिम लोक नॉनव्हेज खातात असं म्हणत त्यांना बंदी केली जावी अशी मागणी करणारं पत्र मीरा कुलकर्णींनी दिलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत बाग बंद ठेवली होती, प्रवेश दिला नाही आणि यात हिंदूंना प्रवेश दिला जावा, मुस्लिमांना दिला जाऊ नये अशा पद्धतीची मागणी होती, ज्याची अंमलबजावणी झाली. नाही, महत्वाचा विषय काय होता की राज्यामध्ये गोहत्या बंदी कायदा आहे आणि राज्यामध्ये गोहत्या बंदी कायदा असताना कुठेही गायीची कत्तल होऊ नये, गायीच्या वासराची कत्तल होऊ नये अशी भूमिका होती. आणि त्यावर साधारणतः मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं राज्यामध्ये. जसं आता नागपूरमध्ये कामठी विधानसभेमध्ये, माझ्या विधानसभेत एक दिवस आधी डीसीपीनी बकरी ईदच्या एक दिवस आधी 450 जनावर ताब्यात घेतले, जे गायी आणि गायीचे वासरू होते. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. साहजिक ही भावना येते की तुम्ही प्रत्येकाला आपला आपल्या धर्मामध्ये आपला आपला जो काही सण आहे तो मानवाचा अधिकार आहे, जे धर्मात लिहिलं आहे ते प्रत्येकाला मुभा आहे. पण त्या ठिकाणी बकरी ईदच्या दिवशी तुम्ही गोहत्या कराल याकरता तो विरोध होता, तेवढा पुरता तो विषय होता. नाही, इथे त्यांनी असं म्हणलंय की सारसबागेमध्ये ईदच्या दुसऱ्या दिवशी प्रवेश देऊ नये मुस्लिमांना, मुस्लिम समुदायातल्या लोकांना. नाही, मला त्यांनी काय लिहिलं आणि काय बोललं हे तर माहिती नाहीये. आपण सांगताय, पण बकरी ईदचं मला माहिती आहे. बकरी ईदमध्ये संपूर्ण प्रशासनाला आम्ही सूचना दिल्या होत्या की आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गोहत्या होऊ देणार नाही अशा सूचना दिल्या होत्या. बावनकुळे साहेब, लोकल ट्रेनच्या अपघातानंतर विरोधकांकडून टीका होती की बुलेट ट्रेनला पैसे खर्च होत आहेत पण लोकलसाठी पैसे खर्च होत नाही. यामध्ये काय संबंध आहे बुलेट ट्रेनचा? अपघात जो झाला आहे तो जरा अभ्यास करून घेतला पाहिजे की ज्या पद्धतीची बाहेर लटकलेले प्रवासी आहेत त्याच्यावरून थोडासा आता हा ऍक्सिडेंट झालेला आहे. कुणाच्याही मनात नसतं की ऍक्सिडेंट झाला पाहिजे. ऍक्सिडेंटशी एखाद्या मुद्द्याशी जोडणे हा पॉलिटिकल वार नाही केला पाहिजे. शेवटी अशा घटनांतनं शासनही काही आपल्या सुधारणा करतं, लोकप्रतिनिधी आपल्या सुधारणा करतं. अशा घटनांतनं अजून अलर्ट झालं पाहिजे सरकारने आणि त्यातून काही मार्ग काढले पाहिजे. याचा अर्थ बुलेट ट्रेनचा विरोध करा, हे करा, मला वाटतं त्याच्यात काही सायक्टिक नाही. बडगुजरांचं काही ठरतंय का येणं? अजून तर काही आमच्याकडे प्रस्ताव नाही. अजून कुठलाही त्या ठिकाणी असा प्रस्ताव भाजपाचा अध्यक्ष म्हणून अजून तरी माझ्याकडे नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.